पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज पुणे दौऱ्यासाठी खास संत तुकाराम महाराजांची पगडी जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की मुरुमकर फेटेवाले यांनी ही पगडी जी आहे ती बनवलेली आहे। आपल्याला खरं तर ही जरीपटका जो आहे तो पाहायला मिळतोय। समोर जर आपण कपाळावरती पाहिलं तर विठ्ठलाचा गंध पाहायला मिळतोय की ज्याला सोन्याचं पाणी फिरवलेलं आहे। तुळशीचा माळा जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहतोय की हे उपरणं जे आहे ते खास आपल्याला खरं तर वारकऱ्यांच्या अंगावरती पाहायला मिळतं। अशा पद्धतीने ही संत तुकाराम महाराजांची पगडी जी आहे ते बनवण्यात आलेली आहे। आज ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावरती येतील, एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरती सभा होणार आहे आणि सभेच्या ठिकाणी जो पंतप्रधानांचा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे त्या सत्कारामध्ये ही खरं तर संत तुकाराम महाराजांची पगडी जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिली जाणार आहे। नुकतंच आपल्याला माहिती आहे की पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव जे आहे ते द्यावं अशा पद्धतीची मागणी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि हा प्रस्ताव आता केंद्राच्या दरबारी जाणार आहे, त्याला सुद्धा याची जोड दिलेली आहे। त्यामुळे आजच्या खरं तर या सत्काराच्या निमित्तानं एक आगळं वेगळं विशेष आकर्षण जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की पुण्याजवळच देहू जे आहे ते अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, त्यामुळे संत परंपरेची जोड जी आहे त्याला दिलेली आहे आणि आज मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं ही खास संत तुकाराम महाराजांची पगडी जी आहे ती बनवण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।